बैठक म्हणजे नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होती। प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचना होत्या। प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आमच्याकडे शेख युसुफभाई आमच्या संभाजीनगर येथून निरीक्षक म्हणून आलेले होते आणि आमच्याकडे जिल्ह्यामध्ये परवाला आमचे सर्वांचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ही पहिलीच बैठक ही जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये या ठिकाणी घेण्यात आली आणि प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार आदरणीय ईश्वररावजी भोशीकर साहेब यांची नियुक्ती जिल्हा समन्वयक म्हणून केलेली आहे आणि म्हणून ते सुद्धा या बैठकीला आज प्रमुख मार्गदर्शक म्हणून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक सर्व जिल्ह्यातील आमदार माजी आमदार आमच्या फ्रंटलचे सर्व जिल्हाध्यक्ष जिल्ह्यातील सर्व ब्लॉकचे तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष आणि शहरातील सर्व नगरसेवक माजी नगरसेवक आणि ग्रामीण भागातून आलेले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी ह्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आता बघितलं 400-500 लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर बैठक काँग्रेस पक्षाच्या वतीने झाली आणि ज्या काही अडचणी साहेबांना आल्या पक्ष सोडण्याच्या संदर्भामध्ये आल्या त्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचं काम केलं आणि जे काही BJPच्या वतीने जे काही त्रास झाला साहेबांना त्रास देण्यात आला बाकी मंडळीवर ईडीच्या माध्यमातून त्रास होत आहे त्यामुळं त्याचा बदला काँग्रेस पक्ष घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचाच लोकसभेचा उमेदवार येईल आणि विधानसभेला सुद्धा जे काही उमेदवार असतील ते आमच्या मित्रपक्षाचेच येतील अशा प्रकारचं आज वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये तयार झालेलं आहे म्हणून या ठिकाणी एक प्राथमिक बैठक झाली आणि ह्याच्यानंतर पुढची बैठक आमच्याकडे AICCचे जे काही मंडळी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून काही मंडळी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये ते पाठवणार आहेत आणि 23, 24, 25 या 2-3 दिवसामध्ये त्या तारखेमध्ये आपल्याला या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम काँग्रेस पक्षाचा विधानसभाने हे कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचं पक्षाकडून निश्चित झालेलं आहे म्हणून आता 2 दिवस महाबळेश्वरला त्या ठिकाणी पक्षाचं एक अतिशय लोणवळ्याला अतिशय महत्त्वाचं शिबिर काँग्रेस पक्षाचं उद्याला आणि परवाला 2 दिवस आहे म्हणून हे 2 दिवस झाल्याच्या नंतर जे काही ध्येयधोरणं आहेत पक्षाची नीती आहे राजकीय नीती आहे त्या बाबतीतला निर्णय ह्या 2 दिवसाच्या शिबिराच्या नंतर या ठिकाणी घेण्यात येईल जी काही माहिती आम्हाला मिळेल ती माहिती आपल्या माध्यमापर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करेल। धन्यवाद। चव्हाण साहेबांसोबत किती नाही त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला 4 दिवस लागतील। आमची जी मोठी बैठक आहे जे आपल्याला म्हणतो की प्रदेश काँग्रेस कमिटी AICCकडून जी बैठक आम्ही जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा मोठा कार्यक्रम घेणार आहोत त्या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला समजेलच कारण प्रत्येक तालुक्यातून आम्ही कार्यकर्त्यांना बोलवणार आहोत प्रत्येक तालुक्याला कार्यकर्त्यांना आमचा जो कोणी तालुका अध्यक्ष असेल किंवा आमच्या संघटनेमध्ये काँग्रेस पक्षाचा आत्तापर्यंत काम केलेला कार्यकर्ता असेल आमदार आहेत माजी आमदार आहेत पक्ष संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत NAशिवायचे कार्यकर्ते आहेत फार मोठी फळी या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण साहेबाच्या माध्यमातून शंकररावजी चव्हाण साहेबापासून या ठिकाणी काँग्रेसमय वातावरण या जिल्ह्यामध्ये आहे आणि ते टिकून ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळं निश्चित प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये काँग्रेसमय वातावरण राहील। जे आहेत आपले त्या 3 आमदारांची काय भूमिका आहे आजच्या बैठकीत कोण कोण उपस्थित होतं? नाही आजच्या बैठकीमध्ये आपण ऐकलं असेल की या ठिकाणी 4 माजी आमदार होते या ठिकाणी घाटे साहेबांनी अविनाश घाटे साहेब पण होते या बैठकीला ते पण या ठिकाणी भाषणाच्या विद्यमान आमदार मोहनअण्णा हंबर्डे आपल्याला आत्ताच भाषणामधून बोलले मी या ठिकाणी जळगावकर साहेबांनासुद्धा फोनवर माझं त्यांचं बोलणं झालं पण नानाभाऊ पटोले प्रदेश अध्यक्ष यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये काही आमदारांना बोलवलं आणि त्याच्यामुळं काही आमदार गेले फक्त मोहनअण्णा हंबर्डे यांनाही बोलवलं होतं पण त्यांच्या मुलाचं परवालाच लग्न आहे त्यामुळे अण्णा नांदेडला थांबले होते आणि सर्व आमदारांचा पाठिंबा आहे काँग्रेससोबत राहणार आहेत कुठली शंका नाही। कार्यालय जे आहे ते कोणाच्या नावावर आहे आणि हे पक्ष कार्यालय पुढे कोणाच्या ताब्यात राहणार? नाही पक्ष कार्यालय हे काँग्रेसच्याच ताब्यात राहणार आहे याच्यात काही अडचण नाही। आता तसं काँग्रेस अध्यक्ष म्हणून माझ्यावर या पक्ष कार्यालयाच्या बाबतीत 2 केसेस चालू आहेत पण ते आमचा न्यायालयीन लढा आहे
पण पक्ष कार्यालय हे आमच्याकडे काँग्रेसचंच राहणार आहे. हे काही आलते मग त्या प्रवक्त्याला इथं प्रेस कॉन्फरन्स का घेऊ दिलं? अजिबात अडचण नाही, अजिबात अडचण नाही. असं का म्हणलं? आमच्याकडे बाहेर घ्यावं लागलं असं का? आमच्याकडे इथंच आहेत, परदेशचे सचिव आहेत, निरीक्षक इथंच आहेत, फादर बॉडी महाराष्ट्र कमिटी जिल्हा अध्यक्षाच्या फादर बॉडीचे प्रवक्ते बालाजी गाडे हे पत्रकार परिषद घेण्यासाठी इथं आले होते. काही अडचण नाही त्यांना घेण्याला. लावून दिला अजिबात नाही. असा आरोप आहे. चुकीचं आहे, अजिबात नाही तसं आखलं पत्रकार परिषद अजिबात नाही. मी त्यांना सांगितले की बाबा मला तुम्ही आहात का, तुम्ही असाल तरी या. तर मी म्हणलं मी नाही, मी हॉस्पिटलला आहे, मी येऊ शकत नाही, मी बाहेर आहे. मी आल्यानं घेता येईल, 2 दिवसानं घ्या, नसाल तर तुम्ही रेस्ट हाऊसला घ्या. ओके, हरकत नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला ठीक आहे. ओके सर, मीटिंग में आज आपने क्या परिस्थिति थी, क्या आपको लगा? मेरे को सबसे पहले नांदेड़ के जिला शहर के कांग्रेस के पदाधिकारियों का अभिमान है, मुझे गर्व है कि आज ये पूरे कांग्रेस हाउस में पूरे पदाधिकारी यहाँ पर उपस्थित थे. मुझे ऐसा उम्मीद लग गया है कि कांग्रेस ये नांदेड़ का बाली किला है और आगे भी रहेगा, क्योंकि पूरे लोग कांग्रेस के साथ है. क्या अहवाल क्या देने वाले अपना पटेल में? अब हम बैठ के हमारे जो कोऑर्डिनेटर है ईश्वरराव भूसीगर जी, हम बैठ के अब हम सब अहवाल बनाएंगे और आपको अहवाल नहीं बता सकते. हम अहवाल हमारे प्रदेश अध्यक्ष नाना पटेल ऐसे को देंगे. कार्यकर्ता है जो अशोक चौहान के प्रवेश सोहड़ा के टाइम में वहाँ पर मौजूद थे और वही कार्यकर्ता आपके स्टेज पे भी थे, तो ऐसा तो नहीं है कि और भी कुछ लोग ले जाने के वास्ते आए हुए हैं, या फिर वो किसके आए? देखिए अभी सब ये पूरे नांदेड़ जिले पे प्रदेश कांग्रेस कमेटी की तरफ से बारीकी से नज़र से यहाँ पर सब देखा जा रहा है. AICC की तरफ से यहाँ पर बारीक नज़र रखी है. जो भी अभी ऐसी इस तरीके की हरकत होगी उनके ऊपर कार्रवाई की जाएंगी, और जो कांग्रेस की विचारधारा मानने वाले लोग हैं उनको साथ लेके इस जिले को फिर से हम नांदेड़ का कांग्रेस का बाली किला बना के रहेंगे. रनिंग कितने विधायक आपके साथ है और पूर्व विधायक कितने साथ है कांग्रेस? पूरे सभी साथ है, पूरे साथ थे. नाना भू की भी बात हो गई हुई है, नाना पटोले जी को सबने मुंबई में मिले हैं सबने, और पूरे विधायक साथ है, माजी विधायक भी साथ है, पूरे फ्रंटल के सेल के विभाग के अध्यक्ष साथ है, जिला कांग्रेस कमेटी पूरी साथ है, जिला अध्यक्ष साथ है, आज सब लोग यहाँ पर साथ है. मुसलमानों के साथ में कांग्रेस ने हमेशा बेरुख किया है, उनको धोखा दिया, ऐसा बोला जाता है. तो इस बारी को कहीं ना कहीं शहर अध्यक्ष या फिर कभी आमदार की कोई जगह मुसलमानों को मिलेंगी जो कि आज कांग्रेस के पीछे है, वो कहीं नहीं जाना चाह रहे, तो उनके लिए कोई ऑफर आपके तरफ से मिलेगा? नहीं, सबसे पहले आपका सवाल गलत है कि मुसलमानों को कांग्रेस ने बाजू रखा है. देखिए मुसलमानों को कांग्रेस ने भी बहुत कुछ दिया है. गुलाम नबी आज़ाद कांग्रेस ने नांदेड़ धोखा दिए गए हैं, जो कि नांदेड़ में भी सुनिए, नांदेड़ में भी महापौर बनाए हैं, सभापति बनाए हैं, नगर सेवक बनाए हैं यहाँ पे, और जितना जो कुछ नहीं बना. इसके अलावा और जो भी अब आएंगे तो बनाएंगे. अब आगे है क्या चांस बनाएंगे ना अभी सब, अभी तक जो भी तक शहर नहीं अभी सब बनाएंगे ना अभी.